पण आता काँग्रेसचं स्वरूप बदलतंय. मला असं वाटतं की काँग्रेस जे मुद्दे घेऊन लोकांसमोर जातंय आणि खास करून आता प्रादेशिक पक्ष देखील कुठेतरी पुन्हा आवाज सुरू झालेला आहे की काँग्रेसमध्ये मर्ज होऊया. त्यामुळे आता काँग्रेसच प्रादेशिक पक्षांसाठी एक महत्त्वाचा असा एक पाठिंबा किंवा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. तर याकडे आपण कसं बघता? ह्याचा फायदा काँग्रेसला अधिक बळकट होण्यासाठी होईल का येत्या काळामध्ये? बिलकुल व्हायला गरज आहे, कारण की जी काही संविधानिक व्यवस्थेची तोडफोड सुरू झालेली आहे, त्याच्यात आपण महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उदाहरण घेऊ की उद्धव ठाकरे साहेबांचे जेव्हा आमदार फोडण्यात आले तर शेड्यूल 10 एकदम क्लिअर आहे. पण त्या शेड्यूल 10ला कसं तोडमोड केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये कसं त्याला पेंडिंग ठेवून किती काळ त्याला लांबवलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरी निवडणूक आली, त्याच्यामुळे ते सगळे डिस्क्वालिफिकेशन वगैरेचे विषय तिच्यात संपले. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की संविधानिक व्यवस्था ही कशी BJP संपुष्टात आणता हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आता देशाची लोकशाही हे कोणाच्या भिकेने दिलेली नाही आहे. स्वातंत्र्य हे काही कोणाच्या भिकेने मिळालेलं नाही आहे. आता हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य कायम राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी जो रथ नेलेला आहे तो रथ तुम्हाला पुढे नेता आला नाही तर तिथं थांबवून ठेवा, पण त्याला एकदम मागं आणू नका. पण आता ते उलटं झालं, ते एकदम रोज मागं आणायचं काम सुरू झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत काँग्रेसची मतांचं विभाजन जे काही स्थानिक पक्ष करत होते त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला डायरेक्ट होत होता. तो आता थांबला पाहिजे आणि त्याच्यामुळे काही पक्ष त्याच्यामधला निर्णय घेत आहे. स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा पक्ष आणि या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून या पद्धतीचा काही पक्ष निर्णय घेत आहे असं माध्यमाच्या माध्यमातून कळतं आहे आम्हाला. आणि हे घेतलं पाहिजे, कारण की आज ती काळाची गरज आहे. काँग्रेस पक्ष या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतला पक्ष आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनेच या देशाला स्वातंत्र्य मिळालं, संविधानिक व्यवस्थेमध्ये आपण आलो. आणि या देशाला ज्या देशात सुई होत नव्हती त्याला सुईपासून रॅकेट तयार करण्याचं आणि या देशाला स्वयंभू उभं करण्याचा संकल्प जो काँग्रेसने घेतला होता तो पूर्ण करायचं काम काँग्रेसच्या सत्ता पक्षामध्ये झालेलं होतं. पण आता आपण कुठल्या अधोगतीला जातो आहे, जागतिक पातळीवर आपल्याबद्दलची काय भूमिका आहे, अमेरिकेच्या इशाऱ्यावर आम्ही कसं काम करतो आहे आणि आपल्या देशाच्या संविधानिक व्यवस्थेचे तीनतेरा वाजवायचे कसं चाललेलं आहे, सगळ्या संस्था कशा ताब्यात घेतल्या गेलेल्या आहे, ह्या सगळ्यांनी आपण पाहिलेलंच आहे. आता तो अनुभव सगळ्यांना येतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही विचारलेला प्रश्न की जेवढे स्थानिक पक्ष असतील या स्थानिक पक्षांनी काँग्रेसशिवाय आता पर्याय नाही, या देशाला वाचवायचं असलं काँग्रेससोबत आलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्यांचा निर्णय त्यांनी काय करावा तो त्यांचा विषय आहे.